नमस्कार, एसएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। साक्री शहराजवळ एसटी बस आणि दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातामध्ये एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडलेली आहे। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे। साक्री पिंपळनेर रस्त्यावरील कान नदीच्या पुलावर काल एक भीषण अपघात झाला होता। एसटी बस आणि दोन दुचाकींमध्ये झालेल्या या अपघातामध्ये 4 जण जखमी झाले होते, ज्यात दोघे जण गंभीर होते। त्यातील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचे कळते। मिळालेल्या माहितीनुसार MH40N9014 क्रमांकाची एसटी बस साक्री शहराकडून पिंपळनेरकडे जात होती, तर MH39AK8546 आणि MH18 BY5437 या क्रमांकाच्या दोन दुचाकी पिंपळनेरवरून साक्रीकडे येत होत्या। कान नदीच्या पुलावर या तिन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली। या अपघातामध्ये लक्ष्मी दिनेश जयस्वाल वय 12 राहणार भांडणे, माधुरी दिनेश जयस्वाल वय 40 राहणार भांडणे, तसेच जयवंत दखल सूर्यवंशी वय 35 राहणार साक्री आणि दिनेश समेश पावरा वय 25 राहणार साक्री हे जखमी झाले होते। जखमींना तातडीने साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। यातील लक्ष्मी जयस्वाल आणि माधुरी जयस्वाल यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले होते। या अपघाताची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्यात सहभाग घेतला। यातील जखमी झालेल्या लक्ष्मी दिनेश जयस्वाल या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचे कळते। एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, धन्यवाद। कालच साक्री शिर्डी महामार्गावर वनोली गावाजवळ बस आणि दुचाकी अपघातामध्ये 3 दुचाकी स्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। त्यानंतर साक्रीजवळ झालेल्या अपघातामध्ये एका विद्यार्थिनीला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे। एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, साक्री, धन्यवाद।